सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन पाहायला मिळतंय। मतदानाच्या टक्केवारीवरून पवारांच्या एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर हे मवियाचं आंदोलन पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्याला याबाबतची अधिकची माहिती देतील। आपण पाहू शकता आष्ट्यामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचं आंदोलन जोरात सुरू झालेलं आहे। मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। आष्टा नगर परिषदेच्या मैदानात सत्ता वाढल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडी यांनी हा आरोप केलेला आहे। त्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हजारो कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत। या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा देखील आरोप या ठिकाणी करण्यात येत आहे। धन्यवाद शंकर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। मतदानाच्या टक्केवारीवरून आता पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या मांडण्यात आला। परिषदेचे काल कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मतदान या झालेल्या रिपोर्टमध्ये निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये एकूण मतदान या झालेल्या रिपोर्टमध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते। एकूण वोटर्स किती दिलेत बघा, त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत। तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708। म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले, किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे। हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे, हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो, पण मला खाली वडून आणण्यात आलं। हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे। काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। त्याला काय केलं, आम्ही अर्ज दिले, त्याला काय केलं, मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो, मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा, का मी या दंगा करायला आलतो हे पण हिस्ट्री काढा। पण या प्रशासनाचा, ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे। सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला। माझं असं मत आहे, आजच त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा,
आणि जामर इतर गोष्टी काहीच नाहीत, काही नाहीत. धन्यवाद. नगर परिषदेच्या निवडणुकीत